नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण इथे मिक्स कडधान्याची भाजी बनवणार आहोत. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर इथे अर्धा चमचा जिरं टाकू, थोडा कढीपत्ता, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक मोठा बारीक चिरलेला बटाटा घालू. यानं चांगलं परतून घेऊ. या प्रकारे कांदा, टोमॅटो आणि बटाटा चांगला परतलेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतरही आपल्याला परतायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण मसाले घालू. इथे मी 2 चमचे लाल तिखट घातले आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर. मसाले देखील आपल्याला परतून घ्यायचे आहेत. या प्रकारे मसाले आपण मस्तपैकी परतून घेतले आहे. आता इथे मी भिजवलेले कडधान्य घालते. तर त्यामध्ये मूग, मटकी आणि हिरवे वाटाणे आहेत. कडधान्यसुद्धा आपल्याला मस्तपैकी मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. या प्रकारे आपण एकजीव करून घेऊ. आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचे आहे. मी इथे 2 वाट्या पाणी घालते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता. मी रस्सा जास्त पातळ करत नाही आहे, घट्टच ठेवणार आहे. तर आता चवीनुसार मीठ घालू आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मी इथे जास्त पाणी घातलेलं नाही, कारण भाजी शिजल्यावर रस्सा हा घट्ट होतोच, त्यामुळे मी इथे जास्त पाणी घातलेले नाही. जर तुम्हाला इथे रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. तर आता कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. झाकण उघडून बघूया. मस्त तरीदार असा रस्सा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कडधान्य आणि बटाटे देखील छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर लगेचच सर्व करूया.